friends, today we will started chapter number 3 properties of natural resources. या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ एअर बघणार आहोत. आपल्याला जसं माहिती आहे की नॅचरल रिसोर्सेस मीन्स जी आपल्याला नेचरपासून मिळतात, जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, ज्याशिवाय एक लिव्हिंग बीइंग म्हणून आपण आपलं लाईफ कन्सिडर करू शकत नाही. ते नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरतात. तर मोस्टली जर का आपण बघायला गेलो तर आपले नॅचरल रिसोर्सेस म्हणजे एअर, वॉटर अँड लँड किंवा सॉईल हे आपले मेन इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस आहेत. त्यामधनं आज आपण या फर्स्ट व्हिडिओमध्ये प्रॉपर्टीज ऑफ एअर, हे एअर काय असते, कशा पद्धतीने आपल्याला त्याचा उपयोग होतो, काय त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, हे पूर्ण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर आपण सुरुवातीला एक जस्ट आपल्याला जे होऊन गेलेलं आहे त्याला आपण रिकॉल करूया. इन दॅट द फर्स्ट क्वेश्चन इज विच आर द गॅसेस प्रेझेंट इन एअर. वाय इज एअर कॉल्ड अ होमोजिनियस मिक्सचर. आता या एअरमध्ये कोणकोणते गॅसेस प्रेझेंट असतात. आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये इथे नायट्रोजन प्रेझेंट असतो. जवळपास 78% नायट्रोजन इज प्रेझेंट इन द एअर. त्याच्या खालोखाल ऑक्सिजन 21% आणि बाकीचे जे काही गॅसेस आहेत जसं कार्बन डायऑक्साईड, 6 टाईप्स ऑफ इनर्ट गॅसेस, हिलियम आहे, झेनॉन आहे, निऑन आहे, हे इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हे सगळे जे गॅसेस आहेत ते 1% इथे प्रेझेंट असतात. आता जर का आपण एअरचे बघितलं तर आपल्याला त्या एअरकडे एअर आपल्याला दिसत नाही, पण जर का आपण त्याचं स्टडी करत आहोत तर त्या कंडिशनमध्ये या सर्व गॅसेसचं आपल्याला वेगवेगळं कंपोजिशनसुद्धा दिसू शकत नाही. म्हणजे आपण म्हणू शकत नाही हा कार्बन डायऑक्साईड आहे, हा नायट्रोजन आहे, हा ऑक्सिजन आहे, अशा पद्धतीने आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे आपण, इट इज अ होमोजिनियस मिक्सचर. जे एवढे वेगवेगळे गॅसेस प्रेझेंट असतानासुद्धा त्याची एकसलगता त्यामध्ये असते, त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे होमोजिनियस मिक्सचर. ठीक आहे. जसं आपण बघतो की जर का आपण पाण्यामध्ये साखर मिसळली तर आपण साखर आणि पाणी दोन्ही वेगवेगळं करू शकत नाही, ते आपल्याला एक सलग असं दिसतं. तर तशाच पद्धतीने ह्या एअरमध्ये वेगवेगळे कन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट असतात, पण त्यांना आपण आपल्या आईजनी किंवा आपण त्याला ह्याच्या फीलनी वेगवेगळं त्याला डिफरन्शिएट करू शकत नाही. दॅट्स वाय दीज आर कॉल्ड ॲज होमोजिनियस मिक्सचर. द कन्स्टिट्युएंट ऑफ गॅसेस cannot be separated naturally from this mixture, therefore it is called a homogeneous mixture. Then what are the uses of the various gases in air. या सगळ्या गॅसेसचा आपण बघतो आहे, तर यांचा उपयोग काय आहे, याचा आपल्याला कशा पद्धतीने हे गॅसेस आपल्यासाठी उपयुक्त असतात ते जर का आपल्याला बघायचं झालं तर फर्स्ट आपण बघतो आहे नायट्रोजन. नायट्रोजन कशासाठी लागतो आपल्याला, सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. जे प्रोटीन्स आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी, आपल्या डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असतात ते प्रोटीन्स या नायट्रोजनपासून बनलेले असतात. प्रोडक्शन ऑफ अमोनिया इन एअर टाईट पॅकिंग ऑफ द फूड स्टफ्स. जे आपण बघतो की आपले चिप्सचे पॅकेट आहेत किंवा जे आपण पॅक्ड फूड बाजारातून आणत असतो त्या सर्व याच्यामध्ये हा नायट्रोजन गॅस त्याचं फ्रेशनेस टिकवून ठेवण्यासाठी यूज केलेला असतो. तसंच अमोनियाच्या प्रोडक्शनसाठी अमोनियासुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो. त्या म्हणजे मोस्ट ऑफ द मेडिसिन्समध्ये किंवा जे आपण वेगवेगळे गॅसेस यूज करतो त्यामध्ये सुद्धा हा अमोनिया यूजफुल असतो. देन ऑक्सिजन. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन आपल्याला कशासाठी लागतं, त्या ऑक्सिजनशिवाय आपण राहू शकतो का जिवंत, नाही. कारण ऑक्सिजन जे आहे ते आपल्याला रेस्पिरेशनसाठी आवश्यक असतं. आणि तसंच जर का कोणत्याही गोष्टीचं कंबशन आपल्याला करायचं आहे, जर का आपल्याला त्याचं बर्निंग करायचं आहे तर त्या याच्यामध्ये आपण त्याला बर्न करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. देन कार्बन डायऑक्साईड. प्लांट्सच्या फोटोसिंथेसिससाठी आपल्याला कार्बन डायऑक्साईडची गरज असते. आणि तसंच फायर एक्स्टिंग्विशर्स म्हणजे आग जर का कुठे लागलेली आहे तर ती आग विझवण्यासाठी सुद्धा आपण या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करीत असतो. अशा प्रकारे आणि बाकी जे इनर्ट गॅसेस आहेत त्यांचं सुद्धा वेगवेगळं इम्पॉर्टन्स आपल्याला माहिती आहे.
देन वी विल सी प्रॉपर्टीज ऑफ एअर. काय प्रॉपर्टीज आहे? हवेला आपण बघू शकतो का? नाही, हवा आपल्याला दिसत नाही. जिथे पाणी भरलेलं नाही आहे किंवा कोणतंच काही सामान सॉलिड भरलेलं नसेल तिथे हवा ही असतेच, पण या हवेला आपण फील करू शकत नाही. मग या हवेला काही मास आहे का किंवा वेट आहे का, हे जर का आपल्याला बघायचं असेल तर आपण काय केलं आहे, इथे तर तुमच्या साईडच्या एका डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं की एका काडीला 2 बलून आहेत. एका साईडचा बलून फुगवलेला आहे आणि दुसऱ्या साईडचा बलून जो आहे तो न फुगवलेला आहे. तर आपल्याला काडी कोणीकडे झुकलेली दिसते आहे? ज्या साईडचा बलून फुगलेला आहे, ज्याच्यामध्ये एअर प्रेझेंट आहे, त्या साईडचा बलून हेवी झालेला आहे. ठीक आहे, म्हणून मग ती काडी खाली तिथे झुकलेली आहे. त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की एअर हॅज मास अँड वेट. हवेला मास आणि वेट आहे. ठीक आहे, कारण त्याला वजन आहे, त्याला काहीतरी मास आहे. त्याचं वेट जर का आपण केलं त्या बलूनचं फुगलेल्या, तर ते वेट नक्कीच त्या न फुगलेल्या बलूनपेक्षा जास्त येऊ शकतं. देन मॉलिक्यूल ऑफ द गॅसेस इन एअर मूव्ह कॉन्स्टंटली. जी सिरिंज तुम्हाला दिसते त्या सिरिंजला आपण मागे ओढलं किंवा जी आपली पिचकारी असते होळीच्या वेळेसची, त्या पिचकारीला जर का आपण मागे ओढलं आणि नंतर मग त्याला आपण दाबून त्याच्यातनी हवा बाहेर जर का आपण काढत आहोत, तर आपल्याला दिसतं की एका कॉन्स्टंट फ्लोमध्ये ती जी हवा आहे किंवा ती जी एअर आहे, ते गॅसेस जे आहेत ते एका कॉन्स्टंट फ्लोमध्ये बाहेर येत असतात. आणि जर का तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये सुद्धा हवा भरून ठेवलेली आहे, तर त्या हवेमध्ये सुद्धा बाकी जे पार्टिकल्स असतील, हवेतले जे पार्टिकल्स असतात, ते हवेचे पार्टिकल्स त्या गॅसेसचे पार्टिकल्स कंटिन्युअस मोशनमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, त्यावरून आपण म्हणू शकतो द मॉलिक्यूल ऑफ द गॅसेस इन एअर मूव्ह कॉन्स्टंटली. देन नेक्स्ट इज वेन मॉलिक्युल्स प्रेझेंट इन एअर. जे हवेमध्ये मॉलिक्यूल आपण म्हणतो की ते कॉन्स्टंटली मोशनमध्ये असतात, तर ते कॉन्स्टंटली मूव्ह होत असतात. मग जेव्हा हे मॉलिक्युल्स जे आहेत ते एकमेकांसोबत म्हणजे फिरत असतात, तेव्हा ते एकमेकांसोबत स्ट्राईक होतात, एकमेकांवर जाऊन ते आदळतात. किंवा ज्या कोणत्या बॉडीमध्ये ते म्हणजे एखाद्या डब्यात जर का आपण ठेवले, तर त्या डब्याची जी वॉल असेल त्यामध्ये सुद्धा ते त्या वॉलवर जाऊन ते आदळतात आणि त्यामुळे तिथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर क्रिएट होत असतं. ठीक आहे, एक तर त्यांच्यामध्ये कोलिजन होतं आहे किंवा एअरचे गॅसेस मॉलिक्यूल आणि वॉल ऑफ द कंटेनर यामध्ये जर का तेथे कोलिजन होतं आहे, त्या कंडिशनमध्ये त्याला आपण म्हणू शकतो ते मॉलिक्यूल प्रेशर एक्झर्ट करतात अँड दॅट इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. हा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला आता एक डिटेलमध्ये बघायचा आहे. कारण जी हवा मेनली फ्लो होते, जी एअर फ्लो होते आहे, ब्लो होते आहे, ती ब्लो करण्यासाठी म्हणून इथे जे मेन बेसिक प्रिन्सिपल आहे त्याचं, दॅट इज बेस्ड ऑन दिस ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणून हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय आहे नेमकं ते आपण बघितलं की जी बंबार्डमेंट होते किंवा कोलिजन होतं आहे गॅसेस मॉलिक्युल्सचं, ते ॲटमॉस्फिअरिक प्रेशर एक्झर्ट करतात. आता इथे यांनी काय म्हटलं, तर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज सेम इन ऑल द डायरेक्शन्स. प्रत्येक डायरेक्शननी हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर सारखं असतं. द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ॲट सी लेव्हल इज अबाउट 1,01,400 न्यूटन पर स्क्वेअर मीटर अंडर ऑर्डिनरी कंडिशन. कारण जेव्हा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मेजर करतात, तर जसं सी लेवलचं कन्सेप्ट त्याला एक कंपॅरिझनमध्ये घेऊन त्याचं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मेजर केलं जातं. तसंच जर का आपण बघितलं तर सी लेवलवर जेव्हा ऑर्डिनरी कंडिशन्स आहे, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर आहे, अशा कंडिशनमध्ये हे ॲटमॉस्फिअरिक प्रेशर 1,01,400 न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं. आता हे मेजर कशाने करतात? इट इज मेजर विथ द हेल्प ऑफ बॅरोमीटर. जे ॲपरेटस असतं तिथे एअर प्रेशर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मेजर करण्याचं, त्याला आपण म्हणतो बॅरोमीटर. जसं जसं आता आपण ह्या सी लेवलपासनं वर जात जातो, वर उंचीच्या हाईटवर जात असतो, त्यावेळी तिथे काय होतं की ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जे आहे ते डिक्रीज होतं. आपल्याला माहिती आहे की जर का आपण एखाद्या टेकडीवर चढत असतो, तर टेकडीच्या वर गेल्यावर आपल्याला
एकदम गुदमरल्यासारखं होतं. का असं होतं? कारण तिथे हवेचं प्रेशर कमी असतं, म्हणून आपल्याला तिथे गेल्यावर घाबरल्यासारखं वाटायला लागतं. आपल्या बॉडीची जी ऑक्सिजन लेवल असते ती तिथे कमी व्हायला सुरुवात होते. मग आता हे जे काही पूर्ण याचा अभ्यास केलेला आहे, तर डॅनियल बर्नोली नावाचा एक जो सायंटिस्ट होता, त्याचं काय म्हणणं होतं? व्हेन द वेलॉसिटी ऑफ द एअर इन्क्रीजेस द एअर प्रेशर डिक्रीजेस. म्हणजे जर का हवा खूप जास्त याच्याने फ्लो होते आहे, जोरात जर का वारा वाहतो आहे, तर त्या कंडिशनमध्ये जे एअर प्रेशर आहे ते एअर प्रेशर डिक्रीज होतं. आणि जेव्हा वेलॉसिटी कमी असते तेव्हा एअर प्रेशर जास्त असतं. ठीक आहे, हे डॅनियल ब्राउनिल्सचं याला आपण प्रिन्सिपल असं म्हणतो. When a body is moving through air, the air pressure decreases perpendicular to the direction of its motion. ठीक आहे, जर का एखादी बॉडी मूव्ह होते एअरसोबत, तर त्या कंडिशनमध्ये त्याच्यावरचं एअर प्रेशर डिक्रीज होतं परपेंडिक्युलरली टू द डायरेक्शन ऑफ द मोशन. म्हणजे जर का आपण जमिनीवरून सरळ चालत तर त्याच्या उभट याच्यामध्ये वर्टिकल डायरेक्शनमध्ये किंवा परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये त्याचं प्रेशर कमी होत जातं. This result in rapid flow of surrounding air from higher pressure to lower pressure. त्याच्यामुळे काय होतं की एअर जी आहे ती हायर प्रेशरकडून लोअर प्रेशरकडे मूव्ह व्हायला मदत होते. एक तुमच्या याच्यामध्ये क्वेश्चन आहे परत, यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये. इज देअर एनी ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन द मून? मूनवर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे काय? काय वाटतं तुम्हाला? मूनवर असं प्रेशर काही असेल? नो, मूनवर असं कोणत्याच प्रकारचं एअर प्रेशर राहत नाही. कारण मून जो आहे तो पृथ्वीपेक्षा भरपूर तो खूप लहान आहे. आणि तसंच मूनवर आपल्याला तेवढ्या जास्त प्रमाणात ग्रॅव्हिटीसुद्धा दिसून येत नाही. आणि म्हणून त्या मूनपासून जे काही गॅसेस एमिट होतात ते आउटर ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा आउटर सरफेसमध्ये इझिली जाऊ शकतात. आणि ह्या सगळ्या याच्यामुळे मूनवर आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिसून येत नाही. तर जसं तुम्हाला मी सांगत होतं की डॅनियल बर्नोली हा जो होता, तर हा एक ग्रेट सायंटिस्ट होता. त्याच्याबद्दल तुम्हाला हिस्ट्री दिलेली आहे तुमच्या पुस्तकामध्ये, आणि त्याचं पिक्चरसुद्धा तुम्हाला तिथे विचारलेलं होतं. तर in 1726, a Swedish scientist, Daniel Bernoulli, put forth the important principle that the pressure of air decreases when its velocity increases, while the pressure of air increases when its velocity decreases. ठीक आहे, वेलॉसिटी वाढली, प्रेशर कमी झालं तर वेलॉसिटी वाढते. If a body is moving through air, the air pressure decreases perpendicular to the direction of motion, and then air in its surroundings flow rapidly from higher pressure to lower pressure. जर का आपण बघत असतो की आपण जर का गाडीवर चाललेलो आहे तर गाडीवर आपल्याला जास्त वारा लागतो. कारण काय होतं आहे की जेव्हा इथे वारा आपल्याला वाहताना दिसतो आहे तर तो त्याच्या मोशनच्या किंवा मुवमेंटच्या परपेंडिक्युलर असतो. आणि त्यामुळे जे प्रेशर मेंटेन करायचं आहे ते हायरपासून लोअर प्रेशरकडे जातं, आणि म्हणून आपल्याला गाडीवरून जाताना जास्त हवा लागत असते. देन यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ एअर? प्रेशरवर त्याचा काय इफेक्ट होतो? The pressure on the air increases if that air is inside a closed space and the temperature therein is increased. ओके, कधी होतं एअर इन्क्रीज झालेली आहे आणि आपण त्याला एखाद्या क्लोज स्पेसमध्ये ठेवलेलं आहे, टेम्परेचर त्याचं आपण इन्क्रीज केलेलं आहे, त्या कंडिशनमध्ये इथे एअर प्रेशर इन्क्रीज होतं. When the temperature increases, the molecule of air starts vibrating with speed. असं आपल्याला माहिती आहे की गरम पाण्यामध्ये जर का आपण साखर टाकली ती पटकन विरघळते. कारण काय, तर पाण्याचं टेम्परेचर जास्त आहे, त्यामुळे मॉलिक्युल्स त्याच्यातले जे असतील साखरेचे ते इझिली मूव्ह होऊ शकतात, आणि म्हणून मग तिथे ती लवकर डिझॉल्व होतात. तसंच सेम
जर का आपण एअरमधल्या गॅसेसचे मॉलिक्युल्स बघितले तर ते सुद्धा जास्त स्पीडली मूव्ह होतात, ते बंबार्ड होत जातात आणि म्हणून मग ॲटमॉस्फिरिक प्रेशर जे आहे ते इथे वाढत जातं. दिस रिझल्ट इन टू द इन्क्रीज्ड एअर प्रेशर. द नेक्स्ट इज इन समर wet clothes dry quickly, but in the rains they do not. Why this so? उन्हाळ्यात कपडे लवकर वाळतात, तेच पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाही. का असं होतं? तर एअर काय असते, जेव्हा आपण रेनी सीझनमध्ये एअर बघतो त्या एअरमध्ये मॉइश्चर प्रेझेंट असतं, त्याच्यामध्ये ते ह्युमिड असतं आणि म्हणून काय होत जातं की जर का हवेमध्ये ह्युमिड आहे तर त्या कंडिशनमध्ये ह्युमिड ॲब्सॉर्ब किंवा मॉइश्चर किंवा पाणी ॲब्सॉर्ब करण्याची जी कॅपॅसिटी असते एअरची ती तिथे कमी होते. आणि तेच जर का आपण समर डेजमध्ये बघत आहोत तर त्या कंडिशनमध्ये एअर जी राहते ती ड्राय राहते, त्या हवेमध्ये मॉइश्चर राहत नाही. म्हणून मग ती एअर काय करते, त्याचं हवेचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे कपड्यांमध्ये जे काही मॉइश्चर आहे किंवा पाणी आहे ते शोषून घेण्याचं काम ती हवा करत असते. म्हणून उन्हाळ्यात कपडे लवकर वाळतात, तर तेच पावसाळा जर का असेल तर त्या दिवसांमध्ये कपडे लवकर वाळत नाही. देन हा विंड म्हणजे काय होतो किंवा हवा म्हणजे काय होते, तर जर का आता आपण दोन वेगवेगळ्या प्लेसेस कन्सिडर केलेले आहेत, ठीक आहे. एका ठिकाणी हवेचं प्रेशर जास्त आहे आणि दुसऱ्या ठिकाणी हवेचं प्रेशर कमी आहे. मग त्या कंडिशनमध्ये काय होईल, ते प्रेशर मेंटेन करण्यासाठी म्हणून जे एअर आहे ती हायर प्रेशरपासून लोअर प्रेशरकडे मूव्ह होते, त्याला आपण म्हणतो विंड ब्लोईंग. ठीक आहे, वारा वाहतो म्हणजे काय, आता हायर प्रेशर जिथे क्रिएट आहे तिथून ते लोअर प्रेशरकडे मूव्ह होतं, त्याची मूवमेंट होते आणि म्हणून मग त्याला आपण ब्रीज किंवा विंड ब्लोईंग असं म्हणतो. आणि हा इफेक्ट कुठपर्यंत राहतो, जो वारा कधीपर्यंत वाहत राहतो, जोपर्यंत कॉन्स्टंट प्रेशर दोन्हीकडलं प्रेशर सारखं होत नाही तोपर्यंत. देन इथे तुम्हाला एक आता ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की तुम्ही एक स्टीलचा किंवा काचेचा ग्लास घेतला आणि त्यामध्ये तुम्ही आईस क्यूब्स टाकले, तर तुम्हाला बाहेरच्या साईडने पाणी जमा झालेलं दिसतं, बघितलं आहे सर्वांनी? ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, कंडन्सेशन. तसंच जर का तुम्ही पाणी उकळत्या पाण्यावर एखादी प्लेट झाकली तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्या प्लेटच्या आतल्या बाजूनी वॉटर ड्रॉपलेट्स लागलेले दिसतात. ही जी प्रोसेस आहे दिस इज कॉल्ड ॲज द कंडन्सेशन प्रोसेस अँड दॅट इज ऑल्सो वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द एअर. ठीक आहे, काय होतं इथे ॲक्च्युली, देर इज वॉटर वेपर इन एअर. इफ दिस वेपर कूल डाऊन, ह्या वेपर्स ज्या आहे या जर का थंड झाल्या तर त्याचं वॉटर तयार होतं, त्यालाच आपण म्हणतो कंडन्सेशन टेक्स प्लेस. द वेपर इज दॅन अगेन कन्व्हर्टेड इन टू वॉटर. त्या वेपरचं रूपांतर कशात होतं आहे, परत वॉटरमध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं आहे. म्हणून आपल्याला त्या ग्लासच्या बाहेरून पाण्याचे ड्रॉप्स लागलेले दिसून येतात. देन ह्युमिडिटी ऑफ द एअर. काय होतं हे ह्युमिडिटी म्हणजे, ह्युमिडिटी म्हणजे मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द एअर. ठीक आहे, एअरची पाणी धरून ठेवण्याची किंवा मॉइश्चर धरून ठेवण्याची जी काही कॅपॅसिटी आहे त्याला आपण ह्युमिडिटी असं म्हणतो. आणि ही जी ह्युमिडिटी आहे ती वेगवेगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड असते. जसं प्लेस, तुम्ही एखाद्या टेकडीवर बघत आहात किंवा एखाद्या तळेगाठीवर तुम्ही बघत आहात किंवा एखाद्या साध्या पूर्ण सपाट जमिनीवर बघत आहात, प्रत्येक ठिकाणी ह्युमिडिटी ही वेगळी वेगळी असते. तुम्हाला नदीच्या तलावाच्या काठावर तुम्हाला थंड वाटतं, थंड फील होतं, का बरं, त्या हवेमध्ये मॉइश्चर प्रेझेंट असतं म्हणून. टाईम ऑफ द डे, दिवसामध्ये दुपारी जेव्हा सूर्याचा प्रकाश जास्त असतो, टेम्परेचर जास्त असतं, त्यावेळी नॅचरली त्याची ह्युमिडिटी कमी असते. पण तेच जर का आपण रात्री बघितलं तर रात्री आपल्याला थंड वारा लागतो, कारण त्यामध्ये थोडंफार मॉइश्चर प्रेझेंट असतं. देन वेपर होल्डिंग कॅपॅसिटी, किती प्रमाणामध्ये ते वेपर होल्ड करून ठेवू शकतं, दॅट इज कॉल्ड ॲज वेपर होल्डिंग कॅपॅसिटी. देन टेम्परेचर, दिवसा ह्युमिडिटी आपल्याला कमी दिसते, तेच रात्री आपल्याला ह्युमिडिटी जास्त दिसते. आणि सीझन, हिवाळ्यात आपल्याला थंडी वाटते कारण मॉइश्चर कॅपॅसिटी हवेची जास्त असते, आणि तेच
उन्हाळ्यात जर का आपण बघितलं तर आपल्याला गरम वारा लागतो, दुपारी आपल्याला झाका लागतात, कारण इथे काय होतं आहे की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी त्याची कमी आहे म्हणून. ठीक आहे. ह्युमिडिटी डिपेंड्स ऑन द फॉलोइंग दिस फॅक्टर: प्लेस, टाइम ऑफ द डे, वेपर होल्डिंग कॅपॅसिटी, टेम्परेचर अँड सीझन. देन ड्यू. ड्यू म्हणजे काय होतं? सकाळी दवबिंदू पडलेले बघितले आहात तुम्ही? दिसतात ना आपल्याला हिवाळ्यात गाडी झाडांच्या पानावर, किंवा गाडी जर का असेल बाहेर त्या गाडीच्या सीटवर आपल्याला दव पडलेले दिसतात, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ड्यू. याच्यामध्ये कशामुळे आता हे होतं? वेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज लो, एक्झाम्पल ड्युरिंग द नाईट और ॲट डॉन, इट्स कॅपॅसिटी टू होल्ड द वेपर इज रिड्यूस्ड. ठीक आहे. जसं सकाळच्या वेळेला ते दवबिंदू पडतात कारण तिथे टेम्परेचर चेंज होतं. रात्री टेम्परेचर कमी असतं म्हणून नाईटमध्ये त्या वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी एअरची जास्त असते. पण जसा सूर्योदय होतो तेव्हा टेम्परेचर चेंज तिथे येतो आणि अशा कंडिशनमध्ये जे वेपर फॉर्ममध्ये वॉटर आहे, दॅट वेपर फॉर्म ऑफ वॉटर इज कन्वर्टेड इन टू इट्स वॉटर ड्रॉपलेट, किंवा लिक्विड फॉर्ममध्ये ते कन्वर्ट होतं. आणि हे जे वॉटर ड्रॉपलेट्स असतात यांना आपण ड्यू असं म्हणतो. देन स्कॅटरिंग ऑफ लाईट. काय होतं? आपण इंद्रधनुष्य बघितलेलं आहे. का बरं आपल्याला वेगवेगळे रंग दिसतात? कारण काय होतं आहे की जो लाईट सूर्यापासून येतो आहे, जर का वॉटर ड्रॉपलेट्स आपल्या एअरमध्ये प्रेझेंट असेल तर तो जो लाईट आहे तो त्या डिफरंट 7 कलर्समध्ये स्कॅटर्ड होतो, तो पसरला जातो आणि त्याला फिनॉमिनाला आपण म्हणतो स्कॅटरिंग ऑफ लाईट. ठीक आहे. द बेस्ट एक्झाम्पल इज रेनबो. देन टेम्परेचर कंट्रोल. एअर मेंटेन्स अँड रेग्युलेट्स द टेम्परेचर ऑफ द अर्थ. अर्थवरचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी सुद्धा या एअरचा उपयोग आपल्याला होत असतो. अँड साऊंड ट्रान्समिशन. आता आपल्यासमोर एअर आहे म्हणून मी जे काही बोलते आहे ते तुम्हाला ऐकायला येतं. पण जर का हवा नसती तर त्या कंडिशनमध्ये साऊंड जो आहे तो साऊंडसुद्धा एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत ट्रान्समिट होऊ शकला नसता. म्हणून फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड एअर प्लेज इम्पॉर्टंट रोल. आणि ही जी काही साऊंड क्लिअरिटी आहे ती एअरच्या डेन्सिटीवर सुद्धा डिपेंड असते. ठीक आहे. एअरची डेन्सिटीसुद्धा इथे इम्पॉर्टंट रोल प्ले करत असते. देन व्हॉट वूड हॅपन इफ ऑल द एअर सराउंडिंग अस इज रिमूव्ड. जर का आपल्या आजूबाजूची पूर्ण एअर काढून टाकली तर काय होईल? येस, लाईफ तिथे राहणार नाही, कारण हवेशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्याला 5 तास पाणी नाही मिळालं, 1 दिवस जेवण नाही मिळालं तरीसुद्धा आपण जिवंत राहू शकतो. पण तुम्हाला म्हणतं तुमचं 10 मिनिट नाकतोंड बंद करून ठेवा तर आपण जिवंत राहू शकत नाही, कारण एअर जी आहे दॅट इज इम्पॉर्टंट फॉर अवर लाईफ. द प्रोसेस ऑफ कंबशन अँड रेस्पिरेशन आर नॉट पॉसिबल इन ॲब्सेन्स ऑफ एअर. होऊ शकतात का रेस्पिरेशन किंवा कंबशन? नाही होणार. फिनॉमिना ऑफ ट्रान्समिशन ऑफ साऊंड, हीट, ह्युमिडिटी यासुद्धा तिथे होणार नाही. वेगवेगळे सीझन्स आपल्याला बघायला मिळणार नाही. जसं पावसाळा असतो, उन्हाळा असतो, हिवाळा असतो, असे वेगवेगळे सीझन्ससुद्धा आपल्याला दिसणार नाही. आणि जे काही सगळं आहे ते एंड होऊन पृथ्वी जी आहे ती पूर्ण अशी एक निर्जीव तिथे बनून जाऊ शकते. दॅट्स वाय दिस एअर इज इम्पॉर्टंट टू अस. नेक्स्ट क्वेश्चन इज, विल साऊंड बी हर्ड इन स्पेस. स्पेसमध्ये आपल्याला साऊंड ऐकायला येतो का? आपण का बरं साऊंड तिथे ऐकू शकतो आहे? कारण जर का एअर आहे तर साऊंड ट्रान्समिट होऊ शकतो. पण जर का एअर नसेल तर त्या कंडिशनमध्ये साऊंड ऐकायला येणार नाही. आणि जर का आपण स्पेसमध्ये बघतो आहे तर स्पेसमध्ये गॅसेस आहेत का? नाही. जोपर्यंत ॲटमॉस्फिअर आहे तोपर्यंत गॅसेस आहे, तोपर्यंत एअर आहे. पण जर का आपण त्याच्या वर बघत आहोत, देअर इज अब्सेन्स ऑफ एअर अँड दस वी आर नॉट एबल टू हर्ट एनी टाईप ऑफ साऊंड देअर. ठीक आहे. स्पेसमध्ये आपल्याला
कोणत्याच प्रकारचा साऊंड ऐकायला येणार नाही.